हाय सगळ्यांना आले बघा. बघा बानूबाई दिसली का? दीक्षा घेऊन बसली या. काही गारटा लय सुटलाय ना गारटा, त्यामुळे ते बानूला घेऊन बसली दीक्षा. चला म्हणलंय खेळून टाकावं. आताच आले बघा, दिसलं का? बघा बानू कशी बघती या. टकऱ्या मशिवनी बघायला लागली या. रुसली बघा, मला बोल ना या. ध्यानात ठेवती सगळं. बानू हक 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 इकडं बघ. अय बानू रुसली या. बोल नाही मला, बोल नाही. काय झालंय काय माहित तिला? काय झालंय काय? तू त्या दिवशी गेली सोडून. होय. तर बानू आपली हो का उन्हाला बसली दीक्षा घेऊन. लईच गारठा आहे घरात, लाईट नाही काय नाही. आज बुधवार आहे ना, बुधवारमुळं लाईटही नसते आमच्या इकडे. तर आले मी आताच. तर तुम्हाला एक मला सांगायचं बरं का, आता मी जे काम आहे ते काम सोडले. आता ते पैसे देऊन माझे आता तिकडले कपडे ही आणावं लागल. ते मालकीने कपडे ही नाही ना निघून दिली, म्हणली माझे पैसे द्या, तेव्हा म्हणली कपडे घेऊन जावा. तर आपल्याला तिकडलं पैसे देऊन कपडे आणून डायरेक्ट तिकडं जायचं. आता वीट भट्टीवर जाणार आहे कामाला मी. करायचं आपलं 2-3 महिने, जिकडं आपल्याला पैसे जास्त भेटतील तिकडं जायचं. आणि तसं बी मी उचलणारच होती, पण आपल्याला कसं असतं माहिती, दोन जोडी लागते. म्हणजे गेल्या वर्षी तर तुम्ही बघितलंच का नाही, ती दादा होता, आम्ही निम्म्याने काम केले. तर तिकडलं पण पैसे आहेत, पण त्यांनी जास्त पैसे लावले, तर म्हणून मी काय पैसे त्यांना देणार नाही. देत होती मी त्यांना 2000 आणि 1000, पण ते म्हणले 21,000 आहे. म्हणजे याच बी चालू केले त्यांनी. तर मी आता जाणार आहे वीट भट्टीवर. तिथं नाही जाणार, दुसरीकडे जाणार आहे. जिथं तिकडं काम करते ना तिकडं जाणार आहे मी. आता कुठं जाणार काय करणार ते तर तुम्हाला दिसणारच आहे. कुणासोबत करणार आहे ती पण दिसणारच आहे. तर मला अजून काय माहीत नाही तिकडलं, गेल्यावर नक्कीच मी तुम्हाला बघू. आता राधाताईला शोधायचा प्रयत्न तर चालला. मी बघितलं आता इकडं तिकडं स्टूक, म्हणजे याच्यावर मी त्यांची डिटेल काढली. ती एवढ्या एरियात तर काय नाही त्या दिसणार आहे मला. तर आता कुणीतरी मला सांगितलं की राधाताई इथं आहे. तर ह्या गाव सोडून करमाळ्याचे तिकडं गाव आहे, तिकडं गेल्या तिथे. आता त्यांना मी फोन करावा तर नंबर माझा ब्लॉक केलेला आहे, त्यामुळं मी काय तुम्हाला नाही सांगू शकत. आणि डायरेक्ट राधाताईला घरी आणले ना तर मी तुम्हाला सांगेन की हा राधाताई इथं होते म्हणून. आणि त्यांच्यासमोर हेड्याव काढायचं म्हणल्यावर त्यांना अजून वाटायचं की हेड्याव काढाय पुरतं आले का काय. तसं काय नाही. तर चला बघू आपण कुठं आहे राधाताई, तुम्हाला नक्कीच दाखवेन मी.